नमस्कार मित्रांनो. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही पालेभाजीपेक्षा अधिक चवदार भाजी लागते ती कुरडूची. आणि कुरडूची जी पालेभाजी असते तर पावसाळा संपल्यानंतर अशा पद्धतीने हा तुरा येतो. काही ठिकाणी याला कोंबडा म्हणतात. थोडक्यात हा एक प्रकारचा पुष्पगुच्छ आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारचा केसर आहे. प्रत्येकामध्ये एक बी असते आणि या बिया जर तुम्ही आता जमा करून पावसाळ्याच्या अगोदर योग्य ठिकाणी रुजत घातलात तर तुम्हाला पाहिजे तेवढी पालेभाजी दरवर्षी खायला मिळते. आणि आत्ता जरी तुम्ही बिया घालून ठेवलात तरी ते पावसाळ्यामध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी ती रुजू शकते. त्या बिया साधारण केवढ्या असतात तुम्हाला दाखवतो. तुळशीच्या जशा बिया असतात किंवा लाल भाजीची जशा बिया असतात तशा पद्धतीने या अतिशय छोट्या बिया असतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी त्याची विशेष दखल घ्यायला हरकत नाही. रानभाजी जरी असली तरी ती तुम्हाला उत्पन्न पण मिळवून देऊ शकते. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये रुजून आता ही आग घातल्यानंतर खराब झालेली आहेत, परंतु थोडीशी जोपासना केली तर आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी या गोष्टीची आपल्याला नक्की मदत होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.